घ्या कोशिंबीर खावा खावा. दिवसभर सेवा करून दमला असाल ना धाकटी आई. घ्या कोशिंबीर खावा. गौरी काय चालवलंय? काय सांगितलं होतं मी तुला? राग हा माणसातला चांगुलपणा जाळतो. त्या चांगुलपणानंच मी माझ्या धाकट्या आईला कोशिंबीर भरवणार. घ्या धाकटी आई घ्या कोशिंबीर खावा. घ्या खावा. खावा धाकटी आई खावा. थोडी खावा धाकटी आई थोडी खावा. या बाईनं हिच्या भावाच्या हातानं कोशिंबिरीत औषध मिसळलं. हिचं पाप आपल्या माथी मारून आपल्याला जेलात पाठवणार होती ही बाई. आई तुझी पुण्य आई म्हणून एका परक्या पोराच्या रूपात पांडुरंगाने हिचा डाव हाणून पाडला. हे आपलं नशीबच. नाहीतर काय झालं असतं माहिती आई? आज मी हिला नाही सोडणार. आज मी बघतेच की कोण जेलात जात ते. नाही 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 गौरी, कृष्णा माफ कर रे बाबा, माफ कर. जे झालं ते लय वांगाळ झालं, लय वांगाळ झालं. पण पांढरा शपथ सांगतो मला यातला काय बिटाळलं होतं. कृष्णे एकदा माफ कर. या नवऱ्याचा संसार वाचव, तुला माझी शपथ आहे कृष्ण. एका सेकंदाच्या आत कडकडनं निघायचं. इथून पुढं जर घराच्या आसपास जरी दिसलीस ना तरी कृष्णाईच्या ह्या लेकी तुझं तंगड तोडून तुझ्या गळ्यात अडकवतील. ही कोर्टाची नाही, कृष्णाईच्या लेकीची नोटीस समज. विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते आपला आणि परक नेमकं कोण आहे. लेकरू अमेरिकेला, आई इकडं. आई आजारी पडली, तब्येत खालावली, तिच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. शेवटी आई गेली, लेकराला कळवलं, त्याला नाही येता आलं. नात्यापेक्षा व्यवहार मोठा झालाय, नात्यापेक्षा पैसा मोठा झालाय. आईचे उपकार हे कधी फिटले नाहीत आणि फिटणार नाहीत. माझ्या दादानो, भावानो, बहिणीनो, आपल्या अंगाचं कातडं जरी काढलं आणि आपल्या अंगाचं कातडं काढून आईला चप्पल घालायला दिली ना तरी सुद्धा आईचे उपकार कधी फिटत नसतात. जगात कोणालाही कमी समजायचं, आईला कधीही कमी समजायचं नाही. जगात कोणाचेही उपकार फेडता येतात, आईचे उपकार फेडता येत नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होत. म्हणून सगळ्याचे उपकार फेडता येतील. आईचे उपकार कुणालाही फेडता आले नाहीत, आपल्यालाही कधीही आईचे उपकार फेडता येणार नाहीत. विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की. झालं नानाचं जेवण झालं. मातोश्री तुम्ही नाराज आहे का माझ्या वाजून? तू खोटं बोलला आमच्याशी. मातोश्री कधी कधी लेकराला वाटतं की माझंच खरं आहे आणि आईला बी वाटतं की माझंच खरं आहे. पण अशा टायमाला नातं बळकट होण्यासाठी
एकमेकांनी समजून घेतलं पाहिजे असं एका कीर्तनात ऐकलं मी. त्या कीर्तनात हे बी ऐकलं की माणूस उभ्या जन्मात आईचा उपकार फेडू शकत नाही. आणि मातोश्री हा जो शंकर आहे ना ती तुमचीच देण आहे आणि हेच माझं अंतिम सत्य आहे. राग सोडा की. आता या मातोश्रींचा अंतिम आदेश. जिगीशाला फोन करायचा, बोल तिच्याशी. अरे ती बिचारी फोनची वाट बघते तुझ्या. मातोश्री तुमच्यासाठी वारीचा प्रसाद आणलाय. हा हा कोशिंबीर. सगळं जेवण कसं आणायचं म्हणून कोशिंबीर आणली. ठीक आहे ठीक आहे. थांबा तुम्हाला चमचा देतो खायला. हे. दे. वा छान आहे की चव. हा बनवणाऱ्या हाताची कमाल.